श्री स्वामी समर्थ मित्रांनो, घरात अशांती, आजारपण, वादविवाद आणि पैशाची चणचण सतत भासत असेल तर हे 25 उपाय तुमचं नशीब बदलतील. शांती आणि आरोग्य स्वतः चालत येतील. पैसा टिकत नाही, घरात आजार आणि वाईट ऊर्जा. हे 25 गुप्त उपाय आयुष्य बदलतील. तुमच्या घरात सतत वादविवाद होतात का? एखाद्या व्यक्तीचं आजारी पडणं सुरूच असतं का? पैसा येतो पण जातो कुठे तेच समजत नाही का? आणि घरात कधीच समाधान किंवा आनंद वाटत नाही. जर असं होत असेल तर हे काही योगायोग नसतात. हे असतं घरातल्या चुकीच्या सवयींचं, चुकीच्या ऊर्जा केंद्रांचं आणि दुर्लक्षित केलेल्या गोष्टींचा परिणाम. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 25 अशा उपायांबद्दल जे केल्यानंतर तुमचं घर शांत, निरोगी, समृद्ध आणि धन्य होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे उपाय म्हणजे चमत्कार नव्हे, पण हे उपाय म्हणजे तुमचं घर चमत्कार घडवण्यास पात्र बनवणारा प्रवास आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत. तुमच्या घरात सतत वादविवाद, आजारपण, तणाव आणि पैशाची चणचण जाणवते का? घरात कुठलीही गोष्ट यशस्वी होत नाही का? सतत अडथळेच येतात. मग तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. आज आपण पाहणार आहोत अशा 25 उपायांबद्दल जे तुमच्या घरात शांतता, सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील. हे उपाय आहेत वास्तुशास्त्र, धर्मशास्त्र आणि पारंपरिक अनुभवांवर आधारित. प्रत्येक उपाय सोपा आहे पण प्रभावशाली आहे. ते केवळ अंधश्रद्धा नव्हेत तर शुद्ध ऊर्जा शुद्ध करणारे साधे मार्ग आहेत. चला तर सुरुवात करूया. उपाय 1. दररोज घरात शंख वाजवा. शंख म्हणजे सकारात्मक आणि देवत्वाचं प्रतीक. शंख वाजवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. सकाळी पूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी दिवा लावल्यानंतर शंख वाजवावा. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होतं, मन शांत राहतं आणि देवतेचा आशीर्वाद लाभतात. शंखाचा आवाज घरात कंपन निर्माण करतो, जे निगेटिव्ह ऊर्जा नष्ट करण्यासाठी प्रभावी असतात. उपाय क्रमांक 2. झाडू उभा ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार झाडू ही लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते. झाडू उभी ठेवणे म्हणजे लक्ष्मीचा अपमान करणं. झाडू नेहमी झाकून कोपऱ्यात, जमिनीवर आडव्या स्थितीत ठेवावा. रात्री झाडू लावणं टाळा. हे घरातील धनहानीचे लक्षण मानले जाते. झाडू लावताना मनात नकारात्मकता बाहेर टाकतोय असा भाव ठेवा. उपाय क्रमांक 3. रोज सकाळी तुळशीला पाणी घाला आणि दीप लावा. तुळस ही पवित्र वनस्पती आहे आणि ती घरात सकारात्मक ऊर्जा पसरवते. सकाळी सूर्योदयानंतर तुळशीला पाणी घालून दिवा लावा. तिच्याजवळ रांगोळी काढा. हे केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. घरात शांतता निर्माण होते. तुळस ही वास्तुशुद्धीसाठीही अत्यंत प्रभावी आहे. उपाय क्रमांक 4. दारासमोर अडथळा ठेवू नका. घराच्या मुख्य दरवाजासमोर काहीही अडथळा जसे की बूट, बॅग, कुंड्या इत्यादी ठेवू नका. मुख्य दरवाजा हा लक्ष्मीचा मार्ग आहे. तो मोकळा व स्वच्छ असावा. दरवाजाच्या दोन्ही बाजूला फुलांची तोरणं किंवा मुळे बांधावी. ती सकारात्मकतेचं स्वागत करतात. दरवाजाला शुभ लाभ, स्वास्तिक इत्यादी शुभचिन्ह लावा. उपाय क्रमांक 5. दर रविवारी मीठ पाण्याने पुसायला विसरू नका. घरात जमलेली नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दर रविवारी एक बादली पाण्यात एक मूठ सैंधव व मीठ टाका आणि घरातील सर्व फरशी पुसा. हे एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्ही हे 1 महिनाही नियमितपणे केलं तरी घरात फरक जाणवू लागेल. उपाय क्रमांक 6. दररोज दिवा लावा. विशेषतः तुपाचा दिवा संध्याकाळी सूर्य मावळत असताना घरात तुपाचा दिवा लावणे हे अतिशय शुभ मानले जाते. दिवा म्हणजे प्रकाश, शुद्धता आणि दैवी शक्तीचं प्रतीक. तुपाचा दिवा लावल्यानं घरात सकारात्मकता, ऊर्जा येते आणि देवतेचं रक्षण मिळतं. दिवा लावताना मनोभावे प्रार्थना करा.
माझ्या घरात सदैव तेज राहू दे. दिवा देवघरात आणि शक्य असल्यास घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावा. उपाय क्रमांक 7. दर गुरुवारी घरात केशर किंवा हळदीचं पाणी शिंपडा. गुरुवार हा गुरुग्रहाचा वार असतो, जो संपत्ती, सुविचार आणि सद्गुणांचा कारक आहे. या दिवशी घरात केशर किंवा हळदीचं पाणी शिंपडणं केवळ पवित्रता वाढवत नाही, तर घरात धनलाभाचे योगही वाढवते. हे पाणी दरवाजांजवळ, कोपऱ्यात आणि देवघरात शिंपडा. शिंपडताना मनात श्रद्धा ठेवा, मी माझं घर शुद्ध करत आहे, बरकत आणत आहे. उपाय क्रमांक 8. घरात तुटकी फुटकी भांडी, फोटो किंवा घड्याळ ठेवू नका. तुटकी भांडी, फुटलेले आरसे, बंद पडलेली घड्याळं किंवा तुटलेले देवतांचे फोटो हे नकारात्मकतेचे स्रोत असतात. ह्या वस्तू घरात अडकलेली वाईट ऊर्जा कायम ठेवतात. या वस्तू तत्काळ घरातून काढून टाका किंवा योग्य प्रकारे विसर्जन करा. विशेषतः देवघरात फुटलेल्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत. त्या ठेवल्यास देवतेची कृपा दूर जाते. उपाय क्रमांक 9. दक्षिण दिशेला पाण्याचा स्रोत ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. या दिशेला पाण्याचा स्रोत जसे की टाकी, ॲक्वेरियम, झऱ्याचा शोपीस हे ठेवू नका. हे आर्थिक अडचणी, आजारपण आणि घरात मानसिक तणाव निर्माण करू शकतं. पाण्याचा स्रोत उत्तर पूर्व दिशेला ठेवणं अधिक शुभ मानलं जातं. घरात जलतत्व योग्य दिशेला असेल तर सुख शांती वाढते. उपाय क्रमांक 10. घरात सतत गोड बोलणं आणि हसतमुख वातावरण ठेवा. घरातली वाणी आणि भावना या दोन्ही ऊर्जा तयार करतात. सतत राग, ओरड, वाद यामुळे घरात अशांती तयार होते. यावर उपाय म्हणजे प्रेमाने बोलणं, माफ करणं आणि सहानुभूती ठेवणं. घरात दररोज हसणं, एकत्र जेवणं आणि प्रसन्न संवाद ठेवणं हीच खरी सकारात्मकता आहे. ही गोष्ट कुठल्याही पूजा किंवा उपायांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. कोणत्याही वस्तूंपेक्षा भावनांवर अवलंबून असतं. आता आपण पाहणार आहोत आणखी 15 उपाय, जे केवळ घरात नव्हे तर तुमच्या नशिबातही सकारात्मक बदल घडवतील. उपाय क्रमांक 11. झोपताना तोंड पूर्व किंवा दक्षिण दिशेला ठेवा. आपली झोपेची दिशा आपल्या मनशांतीवर, आरोग्यावर आणि विचारांवर परिणाम करते. पूर्व किंवा दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपणे हे वास्तूनुसार अतिशय फायदेशीर आहे. पूर्व दिशा ज्ञानाची, प्रकाशाची आहे, त्यामुळे सकाळी जाग येताना मन प्रसन्न होतं. दक्षिण दिशा स्थिरतेची, त्यामुळे शरीर व मनाला विश्रांती मिळते. उत्तर दिशेला डोके ठेवून झोपल्यास रक्ताभिसरण बिघडू शकतं आणि मानसिक थकवा जाणवतो. उपाय क्रमांक 12. घरात फोडलेला नारळ ठेवू नका. अनेक वेळा पूजेनंतर नारळ फोडला जातो आणि त्याचे अर्धे भाग आपण घरात ठेवतो. हे चुकीचं आहे. फोडलेला नारळ ही पूजेनंतर देवतेला अर्पण केलेली वस्तू असते. ती खाल्ल्यानंतर किंवा योग्य पद्धतीने विसर्जित करून टाकणं आवश्यक आहे. घरात ठेवलेला सडका नारळ ही नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो, त्यामुळे लगेच तो विसर्जनासाठी वाहत्या पाण्यात टाका. उपाय क्रमांक 13. आठवड्यातून एकदा घरात धूप, दीप फिरवा. धूप, लोहबाण, गुगळ किंवा लोहबाण्याचं धुरवणं ही पारंपरिक पद्धत नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वापरली जाते. दर शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी सायंकाळी धूप, दीप घरभर फिरवा. देवघर, कोपरे, बाथरूम, जवळचे भाग आणि घराच्या प्रवेशद्वार या ठिकाणी विशेष लक्ष द्या. धुपाचा वास नकारात्मक शक्तींना परावृत्त करतो आणि घरात शांती निर्माण करतो. उपाय क्रमांक 14. स्वयंपाक करताना पहिले घास अन्नाचं देवासाठी काढा. स्वयंपाकानंतर प्रथम घास हा गोमाता आणि पक्ष्यांसाठी ठेवावा. हे अन्न अर्पण करताना मनात देवतेबद्दल कृतज्ञता ठेवा. या कर्माने घरात शुभता आणि समाधान टिकून राहतं. तसेच यामुळे दान आणि सेवा हे सकारात्मक भाव तयार होतात, जे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि अन्नात शुभता येते. उपाय क्रमांक 15. घरात मोरपीस ठेवा. मोरपीस हे भगवान श्रीकृष्णाशी जोडलेलं पवित्र प्रतीक आहे. घरात मोरपीस ठेवणं म्हणजे श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करणं. मोरपिसामुळे दोष, नकारात्मकता, वाईट स्वप्न दूर होतात.
ते देवघरात दक्षिण पूर्व कोपऱ्यात किंवा अभ्यासाच्या खोलीत ठेवणं, विशेषतः जर एखाद्याला नजर लागते तर त्यासाठी मोरपीस अत्यंत प्रभावी आहे. या उपायांनी आता तुम्हाला जाणवायला लागलं असेल की घरातल्या लहान सहान सवयींचा आपल्यावर किती मोठा परिणाम होतो. पण अजून मार्ग आहे. अजून 10 उपाय बाकी आहेत जे तुमच्या जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धीचा प्रकाश आणतील. उपाय क्रमांक 16. देवघर नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा. देवघर म्हणजे घरातील सर्वात सकारात्मक ऊर्जा केंद्र. तिथे अस्वच्छता, अव्यवस्था किंवा अडगळ ठेवू नका. प्रत्येक दिवशी देवघरात दिवा लावा, घंटा वाजवा आणि ओंकाराचा जप करा. देवाच्या मूर्ती किंवा फोटो एकाच दिशेला पूर्व किंवा उत्तर असावेत. देवघरात चप्पल, औषधं, मोबाईल किंवा पैशांच्या पिशव्या ठेवणं टाळा. उपाय क्रमांक 17. घरात सडा घालण्याची सवय ठेवा. सडा म्हणजे पाण्यातून शुद्धतेचा स्पर्श देणं. दररोज किंवा विशेष दिवशी घरात सडा घालावा. त्यात गंध, तुळशीचं पान, हळद, केशर किंवा गुलाबजल टाकल्यास अधिक परिणामकारक ठरतं. सड्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निवते आणि वातावरण प्रसन्न राहतं. सडा घालताना मनात म्हणावं, माझं घर शुद्ध, पवित्र आणि शांत हो. उपाय क्रमांक 18. घरात सतत सत्संग, मंत्र किंवा भजन ऐकवा. संगीतांमध्ये ऊर्जा असते, विशेषतः मंत्र, स्तोत्र आणि भजने. यामध्ये घरात अशा पवित्र ध्वनी चालू ठेवावेत. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी श्रीसूक्त, लक्ष्मी अष्टक, हनुमान चालिसा किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. टीव्हीवरील नकारात्मक बातम्या ऐकण्यापेक्षा घरात देवतांच्या स्तुती ऐकणं अधिक फायदेशीर ठरतं. उपाय क्रमांक 19. टॉयलेट, बाथरूम स्वच्छ आणि दरवाजा नेहमी बंद ठेवा. घरातली सर्वात जास्त निगेटिव्ह ऊर्जा टॉयलेटमधून येते. बाथरूम आणि शौचालय स्वच्छ ठेवणं अत्यावश्यक आहे. दरवाजा सतत उघडा ठेवू नये, कारण त्या जागेतील ऊर्जा घरात पसरते. तसेच सुगंधी द्रव्य, कापूर, अत्तर यांचा वापर करून वास नियंत्रित ठेवावा. उपाय क्रमांक 20. घरात फेंग शुई किंवा वास्तुअनुसार क्रिस्टल बॉल किंवा विंड चाइम्स लावा. क्रिस्टल बॉल्स आणि विंड चाइम्स या सौम्य ध्वनी आणि प्रकाश परावर्तनाद्वारे सकारात्मकता वाढवतात. हे मुख्यतः उत्तर पूर्व दिशेला किंवा घराच्या प्रवेशद्वारी लावले जातात. फेंग शुई हे साधन नकारात्मक शक्तींना रोखून सकारात्मकता वाढवण्यासाठी वापरलं जातं. विंड चाइम्सचा ध्वनी देखील घरात शांतता आणि प्रसन्नता निर्माण करतो. पाहिलंत का? साधे वाटणारे हे उपाय पण रोजच्या जीवनात आपल्या अंमलात आणले तर ते तुमच्या घराला मंदिरासारखी ऊर्जा देऊ शकतात. पण अजूनही 5 उपाय बाकी आहेत. ते आहेत सर्वात प्रभावी, सर्वात अनुभवधारित आणि बरकत आणणारे. उपाय क्रमांक 21. घरात गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडणं सुरू ठेवा. गंगाजल आणि शुद्ध गोमूत्र यांना पवित्रता आणि शुद्धीकरणाचं प्रतीक मानलं जातं. घरात आठवड्यातून एकदा गंगाजल शिंपडल्याने घरातील निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होते. गोमूत्र हे संजीवनी समजलं जातं. त्यात रोगनाशक गुण आहेत. हे शिंपडताना म्हणावं, माझं घर शुद्ध हो, देवतेचा निवास असो. उपाय क्रमांक 22. दक्षिण-पश्चिम कोपरा नेहमी जड व भरलेला ठेवा. वास्तुशास्त्रानुसार घराचा दक्षिण-पश्चिम कोपरा स्थिरतेचा आणि स्थायित्वाचा प्रतीक आहे. या कोपऱ्यात कपाट, लॉकर किंवा कुठलीही जड वस्तू ठेवल्यास घरात आर्थिक स्थैर्य टिकून राहतं. ही दिशा रिकामी किंवा हलकी ठेवल्यास घरात अस्थिरता निर्माण होते. वादविवाद, निर्णयांची चूक, आर्थिक नुकसान होऊ शकतं. उपाय क्रमांक 23. घराच्या मध्यभागी मोकळी जागा ठेवा. घराचा मधला भाग म्हणजे ब्रह्मस्थान ही जागा देवतेच्या ऊर्जेचं केंद्र आहे. या भागात कधीही मोठ्या वस्तू, टेबल, पलंग, स्टोरेज यांसारख्या गोष्टी ठेवू नयेत. ब्रह्मस्थान मोकळं ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा मुक्तपणे फिरते. जर तुम्ही ही जागा अडवली असेल तर अनेकदा अडथळे, आजारपण आणि अशांती जाणवते. उपाय क्रमांक 24. नवीन वस्तू विकत घेताना ओम किंवा स्वास्तिक काढा. घरात आणलेल्या प्रत्येक
नवीन वस्तूवर, मग ती टी व्ही असो, मोबाईल, कार, फ्रीज, इतर काही, ओम किंवा स्वस्तिकचं चिन्ह काढा किंवा लाल अक्षता ठेवा. ही कृती केवळ धार्मिक नाही, तर ती त्या वस्तूत सकारात्मक ऊर्जा भरते. या कृतीने वस्तूचे अपघात, बिघाड किंवा नुकसान टळते. उपाय क्रमांक 25. घरात लक्ष्मी प्राप्ती मंत्राचा नियमित जप करा. संपत्ती आणि बरकतीसाठी श्रीसूक्त, कुबेर मंत्र किंवा लक्ष्मी बीज मंत्र यांचा नियमित जप अत्यंत फलदायी असतो. ओम श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्र दररोज 108 वेळा म्हणा. मंत्र उच्चार शुद्ध आणि भावपूर्ण असावा. हे केल्याने घरात केवळ पैशाची बरकत नाही, तर शांती आणि समाधान टिकून राहतं. तर मित्रांनो, हे होते 25 प्रभावी उपाय जे तुमच्या घरात शांतता, आरोग्य, सकारात्मकता आणि बरकत घेऊन येऊ शकतात. यापैकी काही तुम्ही आधीपासून करत असाल तर अजून विश्वासाने करा आणि काही नवीन वाटले तर आजपासूनच त्याची सुरुवात करा. जगात कुठलाही उपाय तेव्हाच फळाला येतो जेव्हा तो श्रद्धा, सातत्य आणि शुद्ध भावनेने केला जातो. ज्याचं घर पवित्र आहे त्याचं आयुष्यही पवित्र होतं. कारण घर म्हणजे केवळ इमारत नाही, ते एक जिवंत ऊर्जा क्षेत्र आहे. ते स्वच्छ, सात्विक आणि सकारात्मक ठेवणं हीच खरी साधना आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.